प्रवीण माने, जगदाळे आणि शाह, भरतभाई या सगळ्यांचे माझे कौटुंबिक संबंध आहेत. त्यांचा मान सन्मान करायची नैतिक जबाबदारी सुप्रिया सुळेची. त्याच्यामुळे आणि मान्यांना पण भारतीय जनता पक्षाने काय दमदाटी त्या काळात लोकसभेला केली उभ्या महाराष्ट्राने पाहिले. माझ्या बरोबर होते माने कुटुंब. त्यानंतर त्यांना एक फोन आला, त्यांचा मोठा व्यवसाय आहे, त्या व्यवसायाला दमदाटी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाचा प्रचार केला. त्यांना करायची इच्छा नव्हती, पण काय करतील, दडपशाहीच एवढी आहे भारतीय जनता पक्षाने. भारतीय जनता पक्षाने फोन केला, मानेंना धमकी दिली आणि माझ्या विरोधात प्रचार करायला लावला. हे एक गोष्ट. दुसरी, जगदाळे आणि भरतच्या, मी काल भरतभाईंच्या घरी 1 तास होते सकाळी. भाभी, मी, मुलं सगळे बोलले. आमचे कौटुंबिक संबंध आहेत आणि त्या सगळ्यांच्या ज्या काही प्रश्न आहेत ते सोडवण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे. त्याच्यामुळे माझी तुमच्याही माध्यमातून आणि आज सकाळी माझं त्यांच्याशी बोलणं झालं. त्यामुळे मी त्यांना विनंती करते की चर्चेतून मार्ग निघतात. माझी सगळ्यांबरोबर चर्चा करायची तयारी आहे आणि मी काल त्यांच्या घरीही जाऊन आले आणि मी कालही अप्पासाहेबांशी बोलले, आजही बोलले. अप्पासाहेबांचे माझे, भरतभाईंचे माझे, माने कुटुंबाचे माझे, आमचे कौटुंबिक संबंध आहे. ते कौटुंबिक आणि राजकीय दोन्ही संबंध जपायची माझी तयारी आहे आणि माझी जबाबदारी. सहकारी संस्थांची निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलल्या गेल्या आणि सरकार डरतीये. काय गरज होती सहकारी करायची मला सांगा. आज सर्वसामान्य मायबाप जनता ना नगरसेवक जागेवर आहे, ना नगरपालिकेचे इलेक्शन, ना महानगर, ना जिल्हा परिषद आणि आता सहकार. कारण का त्यांना अपयश दिसतंय त्यांचं, म्हणून ते रिस्क घ्यायला नको. सेनेटमध्ये बघितलं तुम्ही काय झालं. सेनेटमध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आदित्य ठाकरेंनी 10 पैकी 10 सीट निवडून आणल्या. केवढा चांगला परफॉर्मन्स आहे. ह्याच्यातूनच त्यांना कळलं ना की काय परिस्थिती आहे. म्हणून आता ते इलेक्शन घ्यायला घाबरतायत सगळे. सरकार बदलण्याचा विषय तुम्ही काढला, पण 370 आर्टिकल काढल्यानंतर बीजेपीने असं मोठ्या प्रमाणात ब्रँडिंग केलं होतं, पण त्याचा पॉलिटिकल गेन त्यांना आता होताना दिसत नाही. नॅशनल कॉन्फरन्सच्या जागा वाटतं असं प्रायमरी असं सांगतात. अहो, सगळ्या गोष्टी फक्त सत्ता काबीज करण्यासाठी नसतात. सत्ता हे एक साधन आहे ज्याच्यातून लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवू शकतो आपण. हेच तर त्यांना कळत नाही. पक्ष फोडा, घर फोडा. आणि मला एक गोष्ट सांगावं, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी हे विरोधकांवर धाडी करायला, अटक करायला यांना लगेच जमतं. मग बापदेव घाटाचा बलात्कार ते लोक यांना पकडता येत नाही. म्हणजे ह्यांची राजकारणाची पोळी भाजायला मग त्यांना वापरतायत, लोकांना अटक करतात. कुठली केस नाही अशा लोकांना जेलमध्ये तुम्ही महिने टाकता. पण जे बलात्कारी आहेत त्यांनाही पकडू शकत नाही. बदलापूरला पण जेव्हा एवढा मोठं आंदोलन झालं तेव्हा अटक झाली. बदलापूरलाही की फार लवकर FIR झालेला नाही. आणि पुण्यामध्ये तुम्ही परिस्थितीच बघताय. निष्क्रिय काम चाललंय या सरकारचं. बघा, बारामतीची मायबाप जनता अदृश्य शक्ती एक प्रेमी असू शकतं आणि एक आशीर्वादी असतो. त्याच्यामुळे कोणी काय केलं या पद्धतीने माझ्या इलेक्शनच्या वेळी दमदाट्या केल्या गेल्या लोकांना नाही आवडत ते. अहो, ही लोकशाही आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने हा देश चालतो. अदृश्य शक्तीच्या मनमानीने चालत नाही. दिल्लीकरांना वाटलं की हे मराठी माणसं साधी आहे, दम दिला की ऐकताय. हो, आम्ही मराठी माणसं आहोत, ओढू पण वाकणार नाही. आम्ही स्वाभिमानी आहोत. अर्धी भाकरी खाऊ, उपाशी झोपू, पण कष्ट करून आम्ही आमचं घर चालवतो. त्याच्यामुळे दिल्लीला घाबरून दमदाट्या करून असं नाही राजकारण होत राज्यामध्ये. छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. साधा स्वाभिमानी मराठी माणसं आहोत. सुषमाताई त्या मीटिंग मध्ये होत्या का मला माहिती नाही. तुम्ही मला विचारताय, मी सुषमाताईंना फोन करून विचारीन. कारण का माझ्या माहितीप्रमाणे सुषमाताई कालच्या त्या मीटिंग मध्ये नव्हत्या अशी माझी माहिती आहे. कदाचित माझी माहिती चुकीची असू शकते. एकदा जोपर्यंत फायनल लिस्ट येत नाही मी आउट ऑफ लाईन कधीही बोलत नाही. मी कधीही महाविकास आघाडीमध्ये कुठलाही गैरसमज होईल अशी कधी भाष्य मी करत नाही. कारण का मी जबाबदार खासदार आहे.
माझ्या वयाला आणि मला तुमच्या प्रेमाने दिलेल्या जबाबदारीला शोभत नाही. काल राज ठाकरे असं म्हणाले की महाराष्ट्राच्या राजकारणाची संकट झालेली आहे. उग्र नेते सुद्धा यामध्ये सहभागी होतात. नाव न घेता थेट त्यांनी पवार साहेबांवर सुद्धा नाही, म्हणले पवार साहेबांच्या बोलल्याशिवाय हेडलाईन होत नाही. इथला तो हात बनताय सगळ्यांचाच झाली बनताय. राजकारण. नाही, मी सरकार म्हणणार नाही. मी राजकारण खूप सिरियसली घेते, पण दुःख होतं हे सगळं बघून. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की राज ठाकरे, माननीय गडकरी साहेब यांची एक गोष्ट जे ते महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलले ती पूर्णपणे खरी.